फ्रेंड्स, आज मी तुम्हाला टपरवेअर फ्रीज मेकओव्हर बद्दल माहिती देणार आहे। कंपनीने समर मध्ये तुम्हाला हा बेस्ट कॉम्बो ऑफर मध्ये काढलेला आहे। यामध्ये म्हणजे फ्रीज मेकओव्हर का इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण आपल्या घरी येणाऱ्या गोष्टी ज्या व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, दूध, डेअरी प्रोडक्ट असतात, त्यानंतर मांसाहारी गोष्टी असतात, ह्या आपण आणून डिरेक्टली आपण फ्रीजमध्ये पॉलिथिन सहित ठेवून देतो। यामुळे काय होतं, आपण त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू लेस करतो आणि आपण त्या ज्या गोष्टी आणतो त्या सुकूनही जातात। ह्याच्यामध्ये काही इसेन्शियल एलिमेंट्स असतात की ह्या ज्या गोष्टी असतात, हे फूड सेफ्टी आहे। फूड सेफ्टी म्हणजे काय, फ्रीज वेल ऑर्गनाइज करून जे तुम्ही फ्रीजमध्ये गोष्टी प्रिझर्व्ह करतात, जे स्टोअर करतात, त्याला फूड सेफ्टी म्हटलं जातं। की ज्या प्रकारे आपण फ्रीजमध्ये चांगलं ऑर्गनाइज करून चांगलंच खायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी। त्यानंतर आपण फूड वेस्टेज अवॉइड करू शकतो। त्यात कशामुळे की लेफ्ट ओव्हर सिरीज आहे आपल्याकडे। त्या लेफ्ट ओव्हर सिरीज मध्ये ह्या दोन साइजेस आहेत, बडी बाउल आणि बाउंड ओव्हर। यामध्ये वेल ऑर्गनाइज तुमचं लेफ्ट ओव्हर राहील। आणि फ्रीज ऑर्गनायझेशन आपल्यासाठी का इम्पॉर्टंट आहे, कारण आपण ड्युरेबल मध्ये फ्रीज मध्ये जे प्रोडक्ट ठेवतो, त्या भाज्या असो, ते तुमचं उरलेलं अन्न असो, जे बाकी काही गोष्टी असतात, ते ड्युरेबल राहतात। कशा राहतात, कारण आपण टपरवेअर कंटेनर्स जेव्हा यूज करतो, हे वेल ऑर्गनाइज होतं आणि तुमची शेल्फ लाईफ पण इन्क्रीज होते। क्रॉस कॉन्टॅमिनेशन ज्या गोष्टी होतात, जसं की तुम्ही पातेलं उघडं ठेवलं दुधाचं, किंवा वाटीभर भात उघडा ठेवला बिना झाकता, किंवा झाकूनही ठेवलं, यामध्ये काय होतं, फूडची टेस्ट चेंज होते, फूडचा कलर चेंज होऊ शकतो। हे आपल्या टपरवेअर कंटेनर्स मध्ये होत नाही आणि कुठलीही तुमची गोष्ट वेस्ट होणार नाही। म्हणजे तुम्ही 500चा भाजीपाला एक्झाम्पल तुम्ही मार्केटमधून आणला, तर ऍट द एंड ऑफ द वीक तुम्ही 50 रुपीज तरी डस्टबिन मध्ये वेस्ट करता। तसं न होता तुम्ही यामध्ये सर्व गोष्टी वेल ऑर्गनाइज करू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता की टपरवेअर फ्रीजर मेट हे जे आहेत, हे ह्या अपर डेक मध्ये जातात। याला अपर डेक म्हणतात, याला मिडल डेक, लोअर डेक आणि हेड डोअर असं आपलं लेआउट आहे फ्रीजचा। की आपण जे ऑर्गनायझेशन मध्ये हे कस्टमरला सजेस्ट करतो। इथे अपर डेक मध्ये फ्रीजर मेट जातात। फ्रीजर मेट मध्ये तुम्ही काय स्टोअर करू शकता, जे 365 डेज मध्ये तुम्ही जे स्टोअर करू शकता, ते कॉर्न आहे, मँगो पल्प आहे। जेव्हा तुम्ही फ्रीजर मध्ये हे यूज नाही करत, तेव्हा तुम्ही मिडल डेक मध्ये हे कंटेनर्स यूज करू शकता। त्यानंतर फ्री स्मार्ट सेट आहे, जो स्पेशली आपण लिफी व्हेजिटेबल्स साठी सजेस्ट करतो। यामध्ये डिफरंट साइजेस आहेत। याला ब्रीथिंग बटन पण आहे। तुम्ही यामध्ये लिक्विड वेजेस जेव्हा ठेवतात, तेव्हा तुम्ही याचे वेंट ऑफ करू शकता आणि लिफी वेजेस ओपन करू शकता ब्रीथिंग साठी। त्यानंतर लेफ्ट ओव्हर सिरीज साठी बाउल डोअर आणि बडी बाउल आहे, जे मिडल डेक मध्ये पण जातात आणि जे ऑन द गो मध्ये पण यूज होतात। त्यानंतर फ्रीज टपरवेअर किट टाइप 1.2 लिटर साईजचा हा जो कंटेनर आहे, याच्यात तुम्ही कटिंग, चॉपिंग, प्रिपरेशन करून ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला वाटेल की म्हणजे फ्रीजमध्ये आणलाय आणि भाजीपाला तुम्ही वेल ऑर्गनाइज केलाय आणि 2 दिवस अगोदर चिरलेली भेंडी सुद्धा तुम्ही 1-2 दिवसानंतर वापरू शकता। दॅट इज चॉपिंग अँड प्रिपरेशन। म्हणजे तुमचा वेळही वाचणार, तुमचे पैसेही वाचणार आणि पैशाची बचतही होणार। हा व्हिडिओ ज्यांनी तुम्हाला शेअर केला, त्यांच्याकडनं तुम्ही ह्या फ्रीज सेट बद्दलची अजून माहिती घ्या। हा पूर्ण कॉम्बो सेट जो आहे, याचा कम्प्लिटली ऑफर प्राइस आहे 6090 रुपीज। तर तुम्ही सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा। थँक्यू।